हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. झाला का चहा नाश्ता तुमचा? माझा पण आत्ताच झाला. आता नाश्त्याला पोहे बनवते, नाश्ता वगैरे करते. सकाळच्या नाश्त्यासाठी मी पोहे बनवत होते. स्वराजला पण आणि त्याचे पप्पा पण आज थोडंसं काम होतं म्हणून ते घरी सुट्टी घेतली होती त्यांनी आज. तर त्याच्यामुळे त्यांना पण आवडतात खूप पोहे, म्हणून पोहे बनवत होते. तर पोह्याची रेसिपी तर काय एकदम इझीच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. ते कांदा मिरची वगैरे कढीपत्ता वगैरे घालून बाकीचे आपले मसाले घालून फ्राय करायचं, अगदीच इझी, जसं फोडणीचा भात करतो तसंच. पोहे वगैरे बनवून झाले. स्वराजला पण खायला दिले थोडे पोहे. आणि पोहे असे जास्त पण बरे नाही, कारण ते नंतर ॲसिडिटीसारखं वाटतं. नाश्ता वगैरे झाल्यावर दुपारच्या जेवणाची तयारी आहे बघा. जवळा मी असा भाजून घेते. काही जण भाजून घेत नाही, तसाच करतात, पण मी भाजून घेते. त्याची पण रेसिपी अगदी इझीच आहे जवळ्याची बघा. भाजून धुवून घेतला तर कांदा टोमॅटो आपला नॉर्मल मसाले वगैरे ॲड करून असं छान बनवला. जवळा पण असा झटपट होणार आहे, जास्त वेळ नाही लागत त्याला पण. आणि आज बुधवार असल्यामुळे थोडंसं नॉनव्हेज. जवळा चपाती बनवली होती, थोडंसं 5 मिनटं वाफ द्यायला ठेवलं. झालं रेडी. या जेवायला तुम्ही पण. जवळा चपाती आहे. नंतर संध्याकाळी चहा वगैरे झाल्यानंतर गहू साफ करत बसले इथे, कारण पीठ थोडंसंच होतं. दळायला गेले खाली, दळण ठेवलं आणि तसंच मार्केटमध्ये गेली. भाजी वगैरे पण आणायची होती. भाजी बघा कशी हिरवीगार अशी छान आहेत. भाजी वगैरे घेऊन आली. परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी, जेवण वगैरे झालं आमचं. नंतर भांडी वगैरे घासून घेतली, तर झोपायची तयारी. चला तर मग आजचा दिवस इथे संपला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.